कोरल ड्रॉ मधील फ्रीहँड ड्रॉइंग टूल्सचा ग्रुप या ठिकाणी आहे. हे फ्लायआउट टूल आहे, अर्थात या ठिकाणी एकापेक्षा अधिक टूल्स आहेत. यातील पहिलं आहे फ्रीहँड टूल. नावाप्रमाणेच फ्रीहँड टूलनं हव्या त्या आकाराच्या म्हणजे अगदी सरळ स्ट्रेट लाईन्स तसंच गोलाकार फ्रीफॉर्म लाईन्स ड्रॉ करता येतात. अशा लाईन्सना कोरल ड्रॉमध्ये कर्व असंही म्हणतात. फ्रीहँड टूलनं ओपन आणि क्लोज्ड अशा दोन्ही प्रकारचे कर्व्स ड्रॉ करता येतात. टूल बॉक्समधील फ्रीहँड टूल सिलेक्ट करा. कर्सरला आता फ्रीहँड टूल अटॅच झालेला आहे. या टूलनं प्रथम आपण एक सरळ लाईन ड्रॉ करू. फ्रीहँड टूलनं डॉक्युमेंटमध्ये क्लिक करा. या पॉइंटपासून लाईन ड्रॉ होत असल्याचं दिसत आहे. लाईनचा दुसरा पॉइंट देण्यासाठी आता एका वेगळ्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलेल्या या दोन पॉइंटना जोडणारी एक लाईन तयार झाली आहे. तयार झालेली ही लाईन सिलेक्टेड आहे. तसंच फ्रीहँड टूल सुद्धा अद्याप सिलेक्टेड आहे. नुकत्याच काढलेल्या या लाईनच्या कोणत्याही एका टोकाशी कर्सर न्या. तिथं नोड हा स्नॅप दिसत आहे. या ठिकाणी क्लिक करून आणखी एक लाईन ड्रॉ करा. याच पद्धतीनं तिसरी लाईन ड्रॉ करा. आता पिक टूलनं या तीनपैकी कोणतीही एक लाईन सिलेक्ट करा आणि थोडी मूव्ह करा. आपल्याला असं दिसतंय की या तिन्ही लाईन्स एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. कारण पहिली लाईन ड्रॉ केल्यानंतर ती सिलेक्टेड होतीच. या सिलेक्टेड लाईनच्या नोडपासून दुसरी आणि दुसऱ्या लाईनच्या नोडपासून तिसरी लाईन ड्रॉ केल्यानं या तिन्ही लाईन्स एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. किंवा आपण असं म्हणू की या तिन्ही लाईन्सचा मिळून एक सिंगल ऑब्जेक्ट तयार झालेला आहे. सध्या हा ऑब्जेक्ट ओपन आहे. यात आणखी एक किंवा अधिक लाईन्स जोडून हा ऑब्जेक्ट क्लोज करता येईल. लाईनला नवीन लाईन जोडून काढण्यासाठी सर्वप्रथम ती सिलेक्ट करा आणि मगच स्नॅपच्या मदतीनं नोडपासून नवीन लाईन ड्रॉ करा. आता हा ऑब्जेक्ट क्लोज्ड आहे. या ऑब्जेक्टमध्ये हवा तो कोणताही कलर फिल करा. ऑब्जेक्टच्या आउटलाईनची विड्थ बदला आणि तिचाही कलर बदला. शेप टूलनं हा ऑब्जेक्ट म्हणजे क्लोज्ड कर्व एडिट करता येतो. त्यासाठी शेप टूलनं या ऑब्जेक्टचे नोड्स ड्रॅग करा. नोड एडिटिंग हे कोरल ड्रॉचे अत्यंत महत्त्वाचे फीचर आहे. एखाद्या ऑब्जेक्टला हवा असलेला आकार देण्यासाठी नोड एडिटिंग केलं जातं आणि त्यासाठी शेप टूल वापरलं जातं. या ऑब्जेक्टमध्ये ज्या लाईन्स आहेत त्यामध्ये नवीन नोड ऍड करून या लाईन्स ब्रेक सुद्धा करता येतात. त्यासाठी शेप टूलनं बरोबर लाईनवर डबल क्लिक करा. या ठिकाणी एक नवीन नोड तयार झाला आहे. त्यालाही ड्रॅग करा. या शेपचा आकार आता बदललेला आहे. एखादा नोड नको असेल तर तो सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरील डिलीट की हिट करा. हा नोड डिलीट झाल्यामुळं लगतच्या दोन नोड्सना जोडणारी एक नवीन लाईन तयार झाली आहे. एक्स किंवा वाय ऍक्सिसला समांतर लाईन म्हणजे सरळ उभ्या किंवा सरळ आडव्या लाईन्स ड्रॉ करायच्या असतील
तर कीबोर्डवरील कंट्रोल की दाबून ठेवा आणि लाईन ड्रॉ करा. या लाईन सुद्धा शेप टूलनं एडिट करता येतात. काढलेल्या या लाईनचा लाईन टाईप बदलण्यासाठी लाईन स्टाईल या नावाचं टूल प्रॉपर्टी बारमध्ये या ठिकाणी आहे. त्यातून लाईनला हवी ती स्टाईल देता येते. यात डॉटेड लाईन्सचे अनेक प्रिसेट आहेत. कामाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांचा वापर करता येईल. लाईनला दिलेली स्टाईल एडिट करण्यासाठी लाईन टूलच्या सर्वात शेवटी असलेल्या मोर या बटनवर क्लिक करा. एडिट लाईन स्टाईल या नावाचा डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे. यात सिलेक्ट केलेल्या लाईनला सध्या दिलेली लाईन स्टाईल आणि त्यातील गॅप आणि फिल्ड एरिया या ठिकाणी दिसत आहे. या टूलमध्ये असलेला स्लाइडर ड्रॅग करून आवश्यकतेप्रमाणे त्यातील गॅप वाढवता येतो. तसंच या टूलमधील लाईनवर क्लिक करून त्यात डॅश वाढवता येतात. आपण आताच या ऑब्जेक्टचा लाईन टाईप बदललेला आहे. इलिप्स, रेक्टँगल, पॉलिगॉन अशा शेप्सचा सुद्धा लाईन टाईप बदलता येतो. पण त्यासाठी असे ऑब्जेक्ट्स कर्वमध्ये कन्व्हर्ट करावे लागतात. एखादा ऑब्जेक्ट कर्वमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. लाईनला एका किंवा दोन्ही टोकांना ॲरोज हवे असतील तर स्टार्ट ॲरोहेड आणि एंड ॲरोहेड या टूल्समधील प्रिसेट सिलेक्ट करा. फ्री हँड टूलनं आपण आता स्ट्रेट लाईन्स ड्रॉ केल्या आहेत. पण फ्री हँड टूल्स मुख्यतः कर्व्ज म्हणजे फ्री फॉर्म, गोलाई असलेले शेप्स ड्रॉ करण्यासाठी वापरले जातात. परत एकदा फ्री हँड टूल सिलेक्ट करा. डॉक्युमेंट एरियामध्ये क्लिक करून माऊसचं क्लिक केलेलं बटन तसंच दाबून ठेवा. ड्रॅग करून एक नागमोडी वळण असलेली लाईन ड्रॉ करा. लाईन पूर्ण झाली की दाबून ठेवलेलं माऊसचं बटन सोडून द्या. ड्रॉ करताना ओबडधोबड वाटणारी लाईन आता एकदम स्मूथ झालेली आहे. नुकताच आपण ड्रॉ केलेला हा ओपन पाथ किंवा ओपन कर्व आहे. फ्री हँड टूलनं एक नवीन क्लोज्ड कर्व ड्रॉ करा. हा शेप क्लोज्ड असल्यानं त्यात कलर फिल करता येईल. तसंच त्याची आउटलाईन विड्थ बदलता येईल. फ्री हँड टूलनं काढल्या जाणाऱ्या लाईनची म्हणजे कर्वची स्मूथनेस प्रॉपर्टी बारमधील फ्री हँड स्मूथिंग या टूलमधून कंट्रोल केली जाते. फ्री हँड टूलनं कर्व ड्रॉ करण्यापूर्वीच या टूलमधील स्मूथिंगची व्हॅल्यू सेट करावी लागते. सेट केलेल्या या व्हॅल्यूप्रमाणे नवीन कर्व ड्रॉ केला जातो. कर्व ड्रॉ केल्यानंतर त्याची स्मूथिंग या टूलमधून एडिट करता येत नाही. फ्री हँड टूलनं ड्रॉ केलेला कर्व शेप टूलनं एडिट करून हवा असलेला आकार मिळवता येतो. शेप टूलनं कर्व एडिट करताना प्रत्येक नोडला ॲरो ही आणखी एक सुविधा उपलब्ध होते. कर्व एडिट करून हवा असलेला आकार मिळवण्यात कर्व ॲरो फार मोठी भूमिका पार पाडतात. कर्व ॲरो कसे काम करतात हे आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत.